महायुती 400 पार कशी होते हेच बघतो, बोलेन पण काहीच देणार नाही ही तुमची गॅरंटी. मोदी गॅरंटीवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. मतांसाठी पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रात वाऱ्या सुरू. उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांवर टीका. ठाकरेंचं पक्षाप्रमाणे जिभेवरचं नियंत्रण सुटलंय. आशिष शेलारांचं ठाकरेंना प्रत्युत्तर. छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार का हे ईडीला विचारा. भाजपसोबत जातो तो पवित्र होतो. भाजपच सांगेल तेच तपास यंत्रणा करतायत. राऊतांचा भाजपवर निशाणा. छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर. भाजप भुजबळांना ओबीसी चेहरा म्हणून प्रोजेक्ट करते. अंजली दमानिया यांचा दावा. रस्ते नीट नसतील तर टोल कशासाठी? टोलला नाही. टोलवर सुरू असलेल्या वसुलीला विरोध. टोल संदर्भात उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार राज ठाकरेंचं विधान. मुंबईकरांचा प्रवास आणखी सुसाट होणार. पंतप्रधानांच्या हस्ते कोस्टल रोडचं 19 फेब्रुवारीला होणार लोकार्पण. पहिल्या टप्प्यात 9 किलोमीटरचा रस्ता होणार खुला. कोल्हापूरमधून शाहू महाराज लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता. शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता. काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता. कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचं जिशान सिद्दीकी यांची प्रतिक्रिया. अमळनेरमध्ये उद्यापासून विद्रोही मराठी साहित्य संमेलन. विद्रोही साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात. विद्रोही साहित्यिकांच्या साहित्याचं संमेलनात होणार प्रकाशन. ज्ञानवापीच्या तळघरात पूजा अर्चा सुरूच राहणार. तळघरात पूजेला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार. ज्ञानवापी मशीद कमिटीला दिलासा नाहीच. चंपाई सोरेन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. ईडीने अटक केल्यानंतर चंपाई सोरेन यांच्यावर झारखंडची धुरा. 10 दिवसांमध्ये सोरेन यांना बहुमत सिद्ध करावं लागणार. अरविंद केजरीवाल यांना ईडीचे 5व्यांदा समन्स. ईडी समन्स विरोधात आपचं आंदोलन. भाजपकडूनही पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या गटबाजीवरून संतापले. गटबाजी सुरू राहिली तर नाशिकची निवडणूक लढवणार नाही. राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना इशारा. पुणे लोकसभेसाठी मनसेतून 5 जण इच्छुक. राज ठाकरेंना लोकसभा प्रभारींनी पाठवली इच्छुकांची नावं. राज ठाकरे कोणाला संधी देणार याकडे लक्ष. माढा लोकसभेवर अजित पवार गटाचा दावा. संजीवराजे निंबाळकरांना लोकसभेवर पाठवा. अजित पवार गटाच्या रामराजे निंबाळकरांचं मोठं विधान. हेमंत सोरेन यांना सुप्रीम कोर्टाचा दणका. ईडी कारवाई विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. सोरेन यांना झारखंड हायकोर्टात जाण्याच्या सूचना. हेमंत सोरेन सध्या ईडीच्या अटकेत. राज्यात मराठा सर्वेक्षणाचं 90% काम पूर्ण. 3,11,63,000 कुटुंबांचे सर्वेक्षण. आज उर्वरित 10% कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचं आवाहन. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत आदिवासींना आरक्षण नाही. राज्य सरकार विरोधात संघटनांचा संताप. आदिवासींचं आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप. नांदेडमध्ये ओबीसी समन्वयक समितीचा सरसकट मराठा आरक्षणाला विरोध. समितीकडून सगळे सोयरे जीआरची होळी. मुंबई महापालिकेचं बजेट सादर. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडून बजेट सादर. बजेटमध्ये 2024-25 साठी 59,954 कोटींची तरतूद. शासकीय कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांपासून पगार नाही. आमदार निवास. मंत्र्यांच्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांचे पगार थकले. तांत्रिक अडचणीमुळे पगार थकले. लोकशाहीला सूत्रांची माहिती. ईडी आणि ओडब्ल्यूची चौकशी थांबवा. मुंबई महापालिकेतील अभियंता संघटनेची हायकोर्टात धाव. ऑक्सिजन प्लॉट औषधे खरेदीत अनियमितता झाल्याचा ईडीचा दावा. राज्यात कोरोनाचे 49 नवे रुग्ण आढळले तर पुण्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 225. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.